ऐकूया एमसीएल दशक पूर्तीची क्रिकेट प्रेमींना भेट. अरे पण भावा इकडं पडली ना विकेट. शिवसाई स्टोन. गेली 10 वर्ष आपण नारायणगाव क्रिकेटचं एक छोटंसं लावलेलं रोपटं आज वटवर वृक्ष होताना सर्वजण पाहत आहे. आज या वर्षी 2025 दशकपूर्ती 16 म्हणजे निश्चितच 10 वर्ष नारायणगाव क्रिकेटला या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि एक आगळेवेगळं नेतृत्व, आगळेवेगळं नियोजन या ठिकाणी नारायणगाव क्रिकेट लीगच्या वतीनं या ठिकाणी केलेलं आहे. 12 संघ या सामन्यामध्ये खेळत आहेत. नारायणगावातील सर्व संघमालक आहेत आणि त्या संघमालकांच्या मुळे त्याचबरोबर जे काही देणगीदार आहेत त्यांच्या वतीनं खरं तर ही स्पर्धा आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली आहे आणि गाव पातळीवर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी लीग जर कोणती म्हटली जाईल तर निश्चितच नारायणगाव क्रिकेट लीग समस्त ग्रामस्थ नारायणगाव वारवाडीच्या सहकार्याने या ठिकाणी सुंदर नियोजन या ठिकाणी कोर कमिटीने केलेलं आहे आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर अनेक लकी ड्रॉ या स्पर्धेच्या माध्यमातून रोज या ठिकाणी दिले जातात. 180 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले जातात आणि आज ह्या वर्षी दशकपूर्तीच्या निमित्तानं खरं तर फायनल डे साठी आपण लकी ड्रॉ साठी एक इलेक्ट्रिक स्कूटी आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणजे प्रेक्षकांसाठी सुद्धा या ठिकाणी खूप पारितोषिक आपण नारायणगाव क्रिकेट लीगच्या वतीनं ठेवलेले आहेत. खरं तर नारायणगाव क्रिकेट लीगचं एक उद्दिष्ट होतं आणि ते निश्चितच 10 वर्षात आम्हाला या ठिकाणी पूर्ण झालेलं आम्ही पाहतोय. आपण पाहतात इथून मागे अनेक आपल्या नारायणगावमध्ये अनेक खेळाडूंमध्ये किंवा तरुण मुलांमध्ये वाद खूप मोठ्या प्रमाणात होते आणि निश्चितच आज या क्रिकेटच्या माध्यमातून सर्व खेळाडू, सर्व तरुण मुलं एकत्र येतात आणि अनेकांचे वाद या ठिकाणी कमी झालेले आपण पाहिलेले आहेत. आपण पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आपण अनेक वेळा या ठिकाणी नारायणगाव क्रिकेटची मुलाखत घेता आणि ती प्रसारित करतात. निश्चितच तुमचं सुद्धा नारायणगाव क्रिकेट लीगच्या वतीनं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.